श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. तुमचा आजचा संघर्ष तुमच्या उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य. रस्ता सुंदर असेल तर नक्कीच विचारा तो कुठे जातो. पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका, त्या रस्त्यावर चालत राहा. संघर्षाशिवाय कधीच काही नवे निर्माण होत नसते. रस्ता नाही असे कधीही होत नाही. जे झालं त्याचा विचार करू नका. विचार करण्यासाठी वेळ द्या. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकेच कमावून जतन करणे महत्वाचे आहे. मग पैसा असो की माणसं. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे अधिक उत्तम असते. गरजा आणि इच्छा यांमध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जातं. कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण चालता चालता लोक विश्वासघात करतात. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते. संधी आणि सूर्योदय दोन्हीत एकच साम्य आहे. उशिरा जागे होण्याच्या आणि होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही सतत नसतात. स्वतःच्या वक्तव्यावर इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्यांची चव आणि वाईट लोकांना त्यांचा ठसका लागलाच पाहिजे. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारण्याला भाग पडणारा अभियंत्रित चित्रपट म्हणजे आपले आयुष्य. संसाराची जोडी कितीही पाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत जोडीचे अस्तित्व शाबूत असते. पराभवाची भीती कुणीच बाळगू नये. एक मोठा विजय आपले मागील सर्व पराभव पुसून टाकू शकतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. विश्रांतीची किंमत कळण्याकरता आधी कष्टाचे महत्त्व कळले पाहिजे, कारण कष्ट आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते. खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मी अशीच एक कथा सांगतो आपल्याला. एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडाचे किमतीचे नॉलेज नव्हतेच. त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करूनच विकला. हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली. एक दिवस असेच राजा त्याच्या घराजवळून जात होता. राजाला वाटले लोहार आता खूप श्रीमंत झाला असेल, परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्यासारखीच आहे असे दिसले. राजाला आश्चर्य वाटले. सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले, तुझ्याकडे एखादे लाकूड शिल्लक आहे का? तेव्हा लोहाराने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला. राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्याकडे नेले आणि तेव्हा त्या छोट्याच्या तुकड्याचे त्याला खूप पैसे मिळाले. लोहार खूप रडू लागला. त्याने राजाला अजून एक बाग देण्याची विनंती केली. तेव्हा राजा म्हणाला, अशी भेट वारंवार भेटत नाही. मित्रांनो, आपले आयुष्य त्या लोहारासारखेच आहे.
मानवी जीवनाच्या मूल्यांचे महत्त्व आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास असे चालू असताना समजते. पण त्यावेळेस आपण म्हणतो, देवा अजून थोडा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते. मानवी जीवन अनमोल आहे. असे जीवन परत मिळणार नाही. याच्यातून एकच बोध होतो मित्रांनो, या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मनुष्य देह. त्या देहाचा कोळसा करायचा की चंदन हे आपल्या आपणच ठरवायचे असते. प्रिय भक्ता माझ्या, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.